राम राम मंडळी, कसे आहात सर्व? आय होप तुम्ही मजेत असाल. हे आहे माझं छोटंसं पार्लर आणि मेकअप स्टुडिओ. सांगायचं झालं तर छोटं पण दमदार साम्राज्य आहे माझ्यासाठी. इथे बॉस कोण? तर अर्थात मीच. स्टाफ कोण? मीच. ऑफिस आणि घरचा गॉसिपचं सेंटर कोण? ऑब्व्हियसली ते पण मीच. लोकांना वाटतं पार्लर म्हणजे मेकअप, ब्रशेस, आरसे, प्रोडक्ट्स, पण माझ्यासाठी हे माझं साम्राज्य आहे. खूप कष्टाने आणि मेहनतीने सुरू केलेलं. अर्थात त्यात आहोंची पुरेपूर साथ होती. सकाळी उठल्यावर चहा हातात घेतला आणि तेवढ्यात लक्षात आलं, अरे आज तर क्लिनिंग डे. क्षणात बॉस मोड बंद आणि स्टाफ मोड सुरू. एका हातात झाडू, दुसऱ्या हातात कापड घेतले. पार्लरच्या कानाकोपऱ्यात कापड आणि झाडू फिरवला. मी आणि माझा झाडू. रोजचीच स्पेशल मीटिंग. पार्लरचं सगळं प्लॅनिंग, बुकिंग, क्लायंट्स मेसेज, कॉल्स, प्रोडक्ट्सची आवक जावक, या सगळ्यांची CEO पण मीच. आणि फनी पार्ट काय माहिती आहे का? जर कधी क्लायंट्स लेट आले तर कंप्लेंट डिपार्टमेंट पण मीच आहे. मॅडम 11 वाजता म्हटलं होतं ना? मनात म्हणते, बाई ग, आजच्या डेटला तर मीच पंक्च्युअल आहे. आता क्लायंट चेअरवर बसल्यावर काय सूचना असतं माहितीये? त्या गप्पा मारतात. ताई, सासूबाईंचं टेन्शन खूप वाढलंय. ताई, माझ्या नणंदेचं लग्न आहे, तिला सुंदर दाखवायचं नाही हं. आणि मग मी माझ्या मनातल्या गॉसिप क्वीनचा मुकुट घालते. बाई ग, आपण मेक ओव्हरपेक्षा मेक बिलीव्ह जास्त करतोय बघ. पण ते त्यांचं मन हलकं करतात आपलं समजून, म्हणून छानही वाटतं. माझं पार्लर छोटं आहे खरं, पण इथे प्रत्येक दिवस नवीन काहीतरी घडत असतं. कधी ब्रोज बनवताना क्लायंट डोळे मिटून सगळं आयुष्य आठवते. कधी फेशियल करताना गोड गप्पा होतात. तर कधी कॉमेडी शोज पाहूनही इतका हसायचा आवाज होत नाही, एवढा हसण्याचा गडगडाट असतो इथे. आणि हो, बॉस असणं म्हणजे क्लायंट्स मॅनेज करणं नाही हं. इथे एक स्पेशल डिपार्टमेंट पण आहे, PPD, म्हणजेच प्रोडक्ट पॅनिक डिपार्टमेंट. जरा डोळे फिरवले की कळतं, शॅम्पू संपलाय, सिरम एक्सपायरीला आलंय आणि काही क्रीम्सने तर गेल्या महिन्यातच रिटायरमेंट घेतलीये. मग काय, खराखोरा बॉस गिअर टाकून जाते मार्केटला. किमती बघते, ऑफर्स चेक करते आणि तरीही शेवटी बजेट ओव्हररनचा मेल स्वतःलाच टाकते. शॉपिंग झाल्यावर धावत येते पार्लरमध्ये. कधी बॅग फाटते, कधी क्रीम्स आणते, पण तरीही सगळे प्रोडक्ट चकाचक अरेंज करते. हे सगळं करताना वाटतं, क्लायंटसाठी ग्लो तयार करते की स्वतःचं पेशन्स टेस्ट करते. बॉस असणं म्हणजे फक्त हुकूम चालवणं नसतं. इथे हसायचं असतं, हसवायचं असतं आणि समजून पण आपणच घ्यायचं असतं. आणि वेळ आली तर स्वतः झाडू घेऊन स्वच्छता पण आपणच करायची असते. आणि हो, गॉसिप डिपार्टमेंट तर एवढं स्ट्रॉंग आहे की BBC न्यूजपेक्षा जलद बातम्या अपडेट होतात इथे. संध्याकाळी पार्लर बंद करायच्या आधी खुर्चीत बसते, तेव्हा वाटतं हा छोटासा कोपरा आहे माझ्या मेहनतीचा. इथे बॉस म्हणून हुकूम चालवता येत नाही, तर इथे काम करून हास्य आणि प्रेम चालतं. आणि तेच या छोट्या साम्राज्याचं खरं वैभव आहे. सकाळी भांडी, दुपारी ब्युटी, संध्याकाळी होमवर्क. माझं टाइम टेबल बघून गुगल कॅलेंडर पण घाबरतं. कधी कधी तर वाटतं, पार्लर बंद करून घर चालवायचं की घर बंद करून पार्लर. तर मंडळी, माझं पार्लर म्हणजे बॉस मोड, स्टाफ मोड आणि गॉसिप मोड, सगळं मिळून एक गोंधळ आहे. आणि म्हणूनच रोज सकाळी आरशात बघून मी म्हणते, बॉस लेडी, चला आज काहीतरी नवीन करूया. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला कंजूसी करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.